सुरेश धस यांच्या विरोधात सगळा समाज गेलेला आहे। पण जेव्हा असा काही प्रसंग असतो तर त्यावेळेला तेही एकत्र येतात, मग त्याला आपण वेगळं वळण द्यायचं कारण नाही। ही ट्रोलिंग जी चालू आहे त्यामुळे समाजामध्ये दुफळी निर्माण झाल्यासारखं वाटतंय। तर सुरेश धस यांनाही ट्रोलिंग बंद करा। सुरेश धस साहेब असतील, अंजली दमानिया मॅडम असतील, जितेंद्र आव्हाड असतील, बऱ्याच जणांचं असं झालेलं आहे की या मराठा आंदोलन चळवळीला कसं फोडता येईल। जसं सुरेश धस यांनी जे प्रकरण उचललं, सगळा मराठा समाज हा धस यांच्या पाठीशी, मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आणि धनंजय देशमुख या कुटुंबाच्या पाठीशी होता। सुरेश धस साहेब असतील, अंजली दमानिया मॅडम असतील, जितेंद्र आव्हाड असतील आणि संदीप क्षीरसागर असतील, बजरंग सोनवणे असतील, या सर्व म्हणजे ह्या वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांनी हे प्रकरण उचलून धरलं। सगळ्यांना आशा लागली होती की हे आपलं जे संतोष देशमुख यांचं प्रकरण जे झालेले हत्या प्रकरण, याला एक वाचा फुटलेली आहे, याला न्याय मिळेल। पण बराच असं मी आता 2 दिवसापासून सोशल मीडियावर बघतोय की सुरेश धस यांच्या विरोधात सगळा समाज गेलेला आहे। मी त्या सर्व बांधवांना एक विनंती करतो, मी काही सुरेश धस यांची बाजू घेत नाही, पण विषय असा आहे की मराठा समाजाला कुणालाही म्हणजे एकटं सोडण्याची प्रथा नाही। सुरेश धस यांनी समाजासाठी त्या धनंजय देशमुख यांच्या पाठीशी होते आणि धनंजय मुंडे यांना कशामुळे भेटले ते अजून आलेलं नाही। जसं त्यांनी सांगितलं तब्येतीचं कारण, या भारतामध्ये, या हिंदुस्थानामध्ये आपण बघितलेलं आहे नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांचं वैर म्हणजे राजकीय वैर आहे। पण जेव्हा असा काही प्रसंग असतो तर त्यावेळेला तेही एकत्र येतात, मग त्याला आपण वेगळं वळण द्यायचं कारण नाही। सुरेश धस यांनी स्वतः कबूल केलेलं आहे की माझी भेट झाली, पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी असं प्रकरण, एक 73,000 कोटीचं प्रकरण उचललेलं आहे। मी माझ्या त्या याच्यापासून मी बाजूला हटलेलो नाही। लोकांनी थोडा धीर धरायला पाहिजे। लोकांनी लगेच सोशल मीडियावर ही ट्रोलिंग जी चालू आहे त्यामुळे समाजामध्ये दुफळी निर्माण झाल्यासारखं वाटतंय। सर्वांना एक विनंती करतो, आणि मनोज जरांगे पाटील हा व्यक्ती तर कधीच कुणासोबत मॅनेज झालेले नाही। कधी हा कोट्यवधीच्या ऑफर त्यांना मिळालेल्या असू शकतात, पण त्यांनी त्या घेतलेले नाही आणि म्हणजे समाजासाठी पूर्ण झोकून दिलेलं व्यक्ती आहे। त्यांच्या पाठीशी तुम्ही खंबीर उभं राहाच, सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहायचं। पण सुरेश धस यांनाही ट्रोलिंग बंद करा। काही दिवस आपण वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहू। ते जसं म्हणतात सुरेश धस की मी हे प्रकरणापासून बाजूला हटणार नाही, तर त्यांची देहबोली, त्यांचं वागणूक कशी दिसते ते बघावा आणि मग आपण ठरवू की सुरेश धस यांचं काय करायचं।